चला आज मस्त अशी कोथिंबीर वडी करूया। आता ही मी छान अशी कोथिंबीर घेतलेली आहे, याला छान असं तोडून घेतलेलं आहे। आता याला स्वच्छ धुवून घेते। स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे। धुवून घेऊन छान असंच पाणी निचू द्यायचं आहे आणि आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। कुरकुरीत कोथिंबीर वडी खूप छान होते। आता याला पूर्णपणे धुवून घेते मी। आता हे स्वच्छ धुवून घेतले। आता हेच पाणी निचरायसाठी एका चाळणीमध्ये काढून घेते। पूर्णपणे आणि याला कट करून घेते। आता चाकू साहाय्याने कट करून घेते। बारीक कट करायची आहे आपल्याला कोथिंबीर। पूर्णपणे असं बारीक कट करून घ्यायची आहे। खूप छान होते त्या आणि अगदी 4-5 दिवस सुद्धा राहत होता हे अशा कुरकुरीत कोथिंबीर वडे। आता इथे मी बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। आणि हिरवागार हे शेतातली कोथिंबीर आहे, ही हिरवीगार अशी। त्याला पूर्णपणे कट करून घेते। ते काढून घेते याच्यामध्ये। इथे मी आता कोथिंबीर वडीसाठी साहित्य घेतलं आहे। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता, तुम्हाला किती करायची आहे तितकी। आता हे मी इथं 3 वाट्या घेतल्या, पण 2च वाट्या याच्यामध्ये वापरलं आणि बेसन पीठ वापरलेलं आहे। एका वाटीला कमी घेतलं आहे थोडंसं। हे तांदळाचं पीठ आहे। आपली तांदळाच्या पिठाने कोथिंबीर वडी खूप छान अशी होते। तीळ टाकलेली आहेत 1 वाटी। इथं ओवा घेतला, हळद घेतली, लाल तिखट आणि मीठ हे सुद्धा याच्यात टाकून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपली कोथिंबीर ओली असल्यामुळं आपल्याला थोडंच पाणी टाकू याला याची घट्टसर कणिक लावून घ्यायची आहे। जास्त जर पाणी टाकलं तर पातळ होऊ शकते ही। आता मी याला थोडं पाणी टाकून घट्टसर अशी कणिक लावून घेते। थोडंसं असं टाकून कणिक लावून घ्यायची आहे। खायला खूप छान लागतात अशा कोथिंबीर वड्या। आता मी अशा प्रकारे याची कणिक लावून घेतलेली आहे। थोडंसं वरून तेल टाकून याला छान असं याचा गोळा तयार करून घेते। आणि आता याची वड्या करायला घेते। हे अगदी सोपी पद्धत आहे, झटपट होते, जास्त काही याला टाईम लागत नाही, काही नाही। आता इथे मी गॅसवर पाणीसुद्धा ठेवलेलं आहे एका कढईमध्ये आणि छान असे याचे गोळे तयार करून घेते। लांबसट आकाराचे असे थोडे गोळे करून घ्यायचे आहे। थोडंसं तेल लावून याला छान असं हे करून घेते। आणि तुम्हाला जर थोडी जाड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त गोळा घेऊ शकता कणकीचा। आता एक चाळणी घेते, त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून त्याला हे गोळे त्याच्यामध्ये ठेवून देते।
कोथिंबीर वड्या करायसाठी आपल्याला हे छान वाफलून घ्यायचं आहे. आता इथे पूर्ण तसंच बनवून घेते मी. मी 4 अशी ही बनवून घेतलेली आहे आणि पाणीसुद्धा छान असं वाफवलेलं आहे. याच्यामध्ये हे ठेवून घेते आणि झाकून ठेवते. छान अशा वाफलेल्या आहेत आपल्या. आता हे लगेच काढून घेते. त्याला काढून घेते. छान अशा वाफलेल्या आहेत आहे. इथे काढून थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे आपल्याला. आणि अशा सुद्धा न तळता सुद्धा खूप छान लागतात आहे. थोडंसं तेल टाकून तव्यावर अशाला भाजून घेतलं की ते सुद्धा छान लागतात खायला. आता हे कट करून घेते मी. व्यवस्थित त्याला कट करून घेते. तुम्हाला जशी साईज ठेवायची आहे तशी तुम्ही ठेवू शकता, छोटी मोठी. मी आता इथे छोटे छोटे कट करून घेत आहे. साईडला तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे. आणि इथे दुसऱ्या सुद्धा कोथिंबीर वड्या लावून घेतलेल्या आहेत ना करायला. आता हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे. आता हे तळून घेते. पूर्ण तळून घेते. आता छान असं थोडंसं तेल अगोदर जास्त तापू द्यायचं आहे. नंतर गॅस कमी करून छान याला तळून घ्यायचं आहे. आता याला छान असं तळून घेते. बघू शकता खूप छान अशा कोथिंबीर वड्या तळून झालेल्या आहेत. आता इथे पूर्ण आता तळून घेते. ही छान अशा मंद गॅसवरच होऊ द्यायचे आहेत आपल्याला. बघू शकता किती छान असे झालेले आहेत. आता हे सुद्धा अशा खरपूस होईपर्यंत होऊ द्यायचे आहे त्याला. आणि हे मी 2 टाकले आहेत कारण की ते एक अशा चिपकल्या होत्या. थोड्याशा परत तळायसाठी टाकलेल्या आहेत. त्याला छान मिक्स करून अशी काढून घेते. बघू शकता इथे अशा पूर्ण माझ्या झालेल्या आहेत कोथिंबीर वड्या करून. आणि किती छान अशा झालेल्या आहेत. आणि तिळांत खूप छान अशा दिसायला, खायला पण खूप छान लागते. कशी वाटली आजची रेसिपी ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.